ज्ञानाचे फायदे केवळ वैयक्तिक नसून ते समाजालाही लाभतात. फक्त आपण ज्ञान मिळवले पाहिजे. काय आपण ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहात? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, एखाद्या गोष्टीची माहिती, शिक्षण याद्वारे आम्हाला जगातील अनेक गोष्टी समजून येतात. शिक्षणाची सुरुवात अगदी लहानपणापासून आम्हा प्रत्येकाच्या घरापासून होते. पुढे शाळा, कॉलेज, समाज आणि आमचे इतरांबरोबरचे संबंध आणि अनुभव आम्हाला शिक्षण देत राहतात किंवा आम्हाला शिक्षण मिळत राहते. ज्ञान प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाबद्दल परमेश्वराचे वचन आम्हाला काय सांगते? नीतिसूत्र 9:10 हे वचन सांगते की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. प्रियांनो, याचाच अर्थ जगिक ज्ञानाबरोबर परमेश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण ज्ञान प्राप्त करण्याचे फायदे बघणार आहोत. जेव्हा देवाचे वचन आमच्या हृदयात पोहोचते तेव्हा त्याद्वारे आपणास समज येते. म्हणून देवाचे वचन वाचणे, त्यावर मनन करणे आणि त्यानुसार जीवनामध्ये चालणे फार महत्त्वाचे आहे. देवाचा आत्मा आमचा शिक्षक आहे. तोच आम्हाला देवाच्या गोष्टी उघड करून सांगतो. काय आपली तयारी आहे देवाच्या गोष्टी शिकण्याची? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत. पहिला अध्याय आम्ही संपवलेला आहे आणि आज दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. मला आपणाला स्मरण करून देऊ द्या की नीतिसूत्रे हे पुस्तक दुर्घटनावश सहजगत्या तयार झालेले पुस्तक नाही. हे कथा सुसंबंधित कथा सांगते. एका तरुण पुरुषाला जो बुद्धिमान आहे त्याला दिलेले हे एक आव्हान आहे. त्याला ही वचने ऐकण्याकरिता बजावून सांगण्यात आले आहे. त्याने शिक्षण घेण्यामध्ये वाढावे, शिकण्याकडे आपले लक्ष लावावे, सर्व सूचना उपदेश त्याने आत्मसात कराव्यात असे त्याला सांगण्यात आले आहे. घरात त्याने आईवडिलांपासून शिकण्यास सुरुवात करावी. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी त्याला त्याचे प्राथमिक पाठ घरात शिकायला मिळतात. जरी त्याला उच्च पदवी बाहेर मिळाली तरी प्राथमिक पाठ त्याच्यासाठी त्यावेळी सुद्धा उपयोगाचे ठरतात. ते हे आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. देवाविषयी माहिती करून घेण्यास एक मार्ग आहे, तो म्हणजे त्याचे वचन. काही लोक म्हणतात की देवाचे वचन माहीत होण्यासाठी फार चाणाक्ष बुद्धी आणि उच्च शिक्षण असायला हवे. परमेश्वर ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत असे मुळीच म्हणत नाही. तरी सुद्धा ह्या अध्यायात जेव्हा तरुण आपल्या जीवनाची सुरुवात करतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे की जर तो देवाची इच्छा व देवाचे वचन जाणून घेऊ इच्छितो तर त्याला अभ्यास करावा लागेल. तो टवाळक्या करीत ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. त्याला आपले मन ज्ञानाकडे लावावेच लागेल. म्हणून त्याने देवाच्या वचनाचा अभ्यास करायला हवा. पहिलं वचन सांगतं, दुसरा अध्याय पहिले वचन, माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवीशील. माझ्या मुला, अर्थातच हा सल्ला त्या तरुण मुलाला देण्यात येत आहे ज्याचे लहानपण घरात व्यतीत झाले आहे. तो आता मोठा झाला आहे आणि इतका मोठा झाला आहे
की बाहेरच्या जगात जाऊन तो सर्व गोष्टींचा सामना करण्याकरिता तयार आहे. आणि हा सल्ला त्याला कुठल्या बुद्धिमान व्यक्तीने दिला आहे? कदाचित शाळेतला त्याचा हा पहिला धडा असावा. तो म्हणतो की माझी वचने स्वीकारशील. त्याने देवाच्या वचनाला स्वीकारायचे आहे. त्याच्या आज्ञांना हृदयात लपून ठेवायचे आहे, साठवून ठेवायचे आहे. आपल्या मौल्यवान वस्तूंसोबत त्याला सुरक्षित ठेवायचे आहे. बरेच लोक आपल्या पैशाच्या पेटीत किती पैसे आहेत, किती ठेव आजपर्यंत त्यांनी साठवले आहे, हे रोज ती पेटी उघडून पाहतात, ते पैसे मोजतात आणि त्यामध्ये समाधान मानतात. काही स्त्रिया आपल्या दागिन्यांना रोज काढून त्यांना पाहतात आणि त्यामध्ये त्यांना संतोष वाटतो. श्रोत्यानो, अशाच प्रकारे देवाचे वचन आम्ही साठवून ठेवायला हवे, आपल्या हृदयात लपून ठेवायला हवे, सुरक्षित ठेवायला हवे. दुसरं वचन, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील. आपला कान ह्यावर भर देण्यात आलेला आहे. कानांना त्याने उघडे ठेवायचे आहे. कानांद्वारे मस्तकाकडे काही जायला हवे, पण त्याचे शेवटले ठिकाण मात्र हृदय आहे. जेव्हा देवाचे वचन हृदयात पोचते तेव्हा ते समज आणते. तिसरं वचन, जर तू विवेकाला हाक मारीशील, सुज्ञतेची आराधना करीशील. प्रेषित पेत्राने त्याला अशा प्रकारे मांडलेले आहे. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 2 वचनात तो म्हणतो, पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 2 वचन, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. श्रोत्यानो, जेव्हा आई आपल्या बाळासाठी दुधाच्या बाटलीत दूध भरते, तेव्हा त्या लहान बाळाची हालचाल आपण कधी पाहिली आहे काय? ते बाळ हात, पाय, तोंड, संपूर्ण शरीर हलवायला सुरुवात करते आणि आपल्या चेहऱ्यावर मोठा आनंद व्यक्त करते. देवाच्या लेकरांना सुद्धा देवाच्या वचनरूपी दुधासाठी अशीच तडप असायला हवी. आजच्या काळात ज्या ठिकाणी आत्मिक जागृती आहे, तेथे देवाच्या वचनासाठी एक नवीन उत्साह लोकांमध्ये जागृत झालेला दिसतो. बरेच तरुण लोक पवित्र शास्त्र घेऊन उपासनेसाठी जातात, वह्यांमध्ये टिपणे घेतात. बऱ्याच ठिकाणी असं होत आहे व हाच देवाच्या वचनाला जाणून घेण्याची जी एक इच्छा आहे तिचा पुरावा आहे. आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, असे ह्या ठिकाणी हा लेखक सांगत आहे. 4थं वचन, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करीशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील. श्रोत्यानो, कॅलिफोर्निया येथील वाळवंटात चांदीच्या अनेक खाणी आहेत व अनेक ठिकाणाहून लोक चांदी प्राप्त करण्याकरिता तेथे येतात. चांदी खणून काढीत असताना अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव मृत्यूची दरी असे पडले. चांदी प्राप्त केल्यानंतर बाजारात तिची विक्री करण्यासाठी त्या लोकांना फार त्याग करावे लागतात. आम्ही सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी अशाच प्रकारे झटायला हवे. देवाच्या वचनाचे ज्ञान रुपयाप्रमाणे त्याचा शोध आम्ही करायला हवा. ज्या प्रकारे फार मौल्यवान पदार्थासाठी आम्ही खाणीमध्ये शोध करतो, तसेच आम्ही देवाच्या वचनाचा शोध करायला हवा, त्यासाठी झटायला हवे. 5वं वचन, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. मननाकरिता काहीतरी वाचायचे ह्याविषयी ह्या ठिकाणी सांगितलेले नाही. मी स्वतः अशा प्रकारच्या वाचनावर विश्वास ठेवित नाही. बरेच लोक अशा प्रकारे थोडी वचने वाचून संतोष पावतात. अनेक वर्षे पवित्र शास्त्राचे वाचन करून सुद्धा त्यांना काहीच लाभ प्राप्त होत नाही. ते देवाचे वचन शिकू शकत नाहीत. ते प्राप्त करण्यास त्यांना साठवणे, त्याकडे कान लावणे, मन लावणे, हृदय लावणे, त्याला हाक मारणे, रुपयाप्रमाणे त्याचा शोध करणे, गुप्त धनाप्रमाणे त्याला शोधून काढणे अवश्य आहे. अशा प्रकारे जर आपण देवाच्या वचनाकडे जाल तर आपण अवश्य काही शिकू शकाल. आपणाला कळेल की परमेश्वराचे भय धरणे काय आहे व देवाविषयीचे ज्ञान प्राप्त होणे काय आहे. अनेक लोक फक्त प्रार्थनेमध्ये खूप वेळ घालवतात. देवाच्या वचनातील गूढ गोष्टी शोधून काढण्यामध्ये वेळ घालवित नाहीत. आणि काही लोक
फक्त काही वचने वाचून समाधान मानतात व नंतर पवित्र शास्त्राला उशीखाली ठेवतात. त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे आम्ही खरोखर आशीर्वादित आहोत आणि आम्हाला बरेच काही कळले आहे. परंतु श्रोत्यानो, अशा प्रकारे जर आपण देवाचे पवित्र वचन वाचत असाल तर आपण अगदी लहान बालकाप्रमाणे आहात. आपण अजूनही आत्मिक रीतीने वाढत नाही. इस्रायलच्या राजांविषयी, यहुदाच्या राजांविषयी उशीखाली पवित्र शास्त्र ठेवून आपण ही अपेक्षा ठेवू शकत नाही की आपल्या मेंदूमध्ये त्यांचे ज्ञान आपोआप भरल्या जाईल. आपण देवाचे वचन तशा प्रकारे शिकू शकत नाही. देवाचे वचन शिकण्यास सोपा मार्ग नाही. त्यासाठी आपणाला परिश्रम करावेच लागतील. आपण खूप बुद्धिमान किंवा तीक्ष्ण बुद्धीचे असणे आवश्यक नाही, परंतु देवाचे वचन वाचणे, त्यावर मनन करणे आणि त्यानुसार जीवनामध्ये चालणे फार महत्वाचे आहे. 6व्या वचनात तो म्हणतो, कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. जर आपल्याला ज्ञान हवे आहे तर परमेश्वराजवळ मागा. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचने. डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. ते देवाच्या आत्म्याने आम्हाला प्रगट केले आहे. आज तो आमचा शिक्षक म्हणून येथे आहे. देवाचा आत्मा देवाच्या गोष्टी आम्हाला उघड करून सांगतो. हे विलक्षण सत्य मी शिकले आहे श्रोत्यानो. म्हणूनच अनेक लोक मोठमोठ्या पदव्या प्राप्त न करता देवाच्या वचनाचे ज्ञान प्राप्त करून घेतात. बरेचदा मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त करूनही देवाच्या वचनांचे पर्याप्त ज्ञान लोकांना प्राप्त होत नाही. परंतु जी व्यक्ती कमी शिकलेली आहे आणि देवाचे वचन नियमितपणे वाचते, त्यावर मनन करते, त्या वचनांचे अध्ययन करते, त्या व्यक्तीला देवाच्या वचनाचे पर्याप्त ज्ञान प्राप्त होते. कारण ज्ञान देणारा परमेश्वर आहे. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. आता आम्ही त्याची वाणी कशी ऐकू शकतो? मी अनेकदा आपणाला सांगितले आहे की पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे आणि ह्यातूनच तो आमच्याशी बोलतो. चला 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 सारे एक वार जाऊया रे.
7 आणि 8 वचने पहा. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करीतो, सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. अनेक लोक आज धुक्यामध्ये असल्याप्रमाणे आहेत. त्यांना कळत नाही की कुठे वळावे, कुठे जावे. हे स्पष्ट आहे की ते देवाच्या वचनापासून फार फार दूर आहेत. परमेश्वर काय सांगतो ते ह्या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. देवाचे वचन दाट धुक्यामध्ये सुद्धा दिशा निर्देश करणारे आहे. ते भक्तांचा मार्ग सांभाळते. परंतु त्याकरिता तुम्हाला देवाच्या वचनाकडे वळण्याची गरज आहे. 9 वचन. धर्म, नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव घडेल. देव ज्या लोकांचे मार्गदर्शन करीत नाही, असे अनेक लोक कार्यालयात बसून आमच्या देशाचे मार्गदर्शन करीत आहेत. देव त्यांचे मार्गदर्शन करू इच्छितो. किती बरे होईल जर असे लोक देवाकडे ज्ञानप्राप्तीसाठी वळतील. ज्या माणसाला देवाच्या वचनात जे सत्याचे सामर्थ्य प्रगट करण्यात आले त्यात राहण्याची तीव्र इच्छा आहे, त्याच्यासाठी परमेश्वर त्याची ढाल आहे. तो त्याच्या लोकांचा रक्षण करता आहे. बरेच लोक म्हणतात की तुम्ही सत्याला सांभाळले आहे. मला त्यांचे हे म्हणणे आवडते, परंतु ही खरी महत्वाची गोष्ट नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की सत्याने मला सांभाळले आहे, धरले आहे. ह्या दोहोंमध्ये फार अंतर आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की शेवटल्या दिवसात व्यर्थ बोलणारे, वायफळ बोलणारे आणि फसवणारे लोक असतील. मला अशा लोकांच्या समूहात राहण्याची इच्छा नाही. मी मोठमोठ्या गोष्टी बोलू इच्छित नाही, व्यर्थ गोष्टी बोलू इच्छित नाही. महाज्ञानी, संदेष्टी किंवा तत्वज्ञान किंवा मानसशास्त्रीय गोष्टी मी सांगू इच्छित नाही. आज आमच्या अवतीभोवती ते फार मोठ्या प्रमाणात आम्हाला दिसते. आम्हाला गरज आहे श्रोत्यानो अशा लोकांची जे धर्म, नीती व सात्विकता ह्या सर्व सन्मार्गाची ज्यांना जाणीव आहे, अशा लोकांची. 10 ते 12 वचने पहा. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील. म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवील. आपण सहजासहजी फसवल्या जाऊ शकणार नाही. देवाच्या वचनाला चिकटून राहाल तर आपण सैतानाच्या जाळ्यात अडकू शकणार नाहीत. सैतान तर नेहमीच प्रयत्नात असतो की तो देवाच्या लोकांना फसवेल, त्यांना आपल्या जाळ्यात अडकवेल. परंतु जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालाल, त्याच्या प्रकाशात चालाल, देवाच्या संगतीमध्ये राहाल, तर सैतान कसल्याही प्रकारे आपणाला त्याच्या जाळ्यामध्ये अडकवू शकणार नाही. 13 ते 15 वचने. ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात. त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो. दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्हास पावतात. त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत. श्रोत्यांनो, जेव्हापासून मी सेवेला सुरुवात केली आहे तेव्हापासून माझी देवाजवळ सतत ही प्रार्थना राहिली आहे की देवा, मला तू दुष्ट लोकांपासून वाचीव. ते आमच्या सभोवती आहेत. ह्या नीतिसूत्राच्या पुस्तकात आम्ही शिकणार आहोत की देवाच्या लेकरांचे 2 शत्रू आहेत. पहिला शत्रू आहे दुष्ट व्यक्ती आणि दुसरा शत्रू आहे परस्त्री. तरुणांनी आज दुष्ट किंवा वाईट लोकांपासून स्वतःला दूर राखले पाहिजे, बचावले पाहिजे. आणि दुसरा जो शत्रू आहे तो म्हणजे परस्त्री. आणि ह्या दोन्ही गोष्टी आज आम्हाला आमच्या जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. आजचं जग वाईट गोष्टींनी भरलेलं आहे. पावलोपावली आमच्याकरिता धोका आहे. आणि म्हणूनच आम्हाला आमच्या तरुण लेकरांकरिता प्रार्थना करायची आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन पुरवायचे आहे. कारण श्रोत्यानो, जेव्हा तरुण लोक घरामधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचा सामना अनेक गोष्टींशी होतो. अनेक अशा गोष्टी त्यांच्या मार्गात येतात ज्यामध्ये मोहपाश आहेत, त्यामध्ये सैतानाने टाकलेले, पसरवलेले जाळे आहे आणि त्यामध्ये फसण्याचा फार मोठा धोका आमच्या तरुणांकरिता आहे. 16 ते 22 वचनांमध्ये तो म्हणतो, परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील.
तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे. ती आपल्या देवाचा करार विसरली आहे. तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे. तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात. जे तिचकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत. यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करावे. कारण सरळ जनच देशात वस्ती करीतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल. आता ह्या ठिकाणी परस्त्री असा शब्द वापरण्यात आलेला आहे. परस्त्री कोण आहे? इस्रायलात देवाने नियम बनवला होता की इस्रायली स्त्रियांनी वेश्या व्यवसाय करू नये. मला निश्चित वाटतं की जी स्त्री असे करीत असे तिला नक्कीच इस्रायली जातीच्या बाहेर काढल्या जात असे व तिची गणना पापी लोकांमध्ये केल्या जात असे. तिला अन्य जातीची समजल्या जात असे. परस्त्री अन्य जातीची असे जी ह्या ठिकाणी माझा व्यवसाय चालू शकतो हे समजून येत असे. अर्थातच ही स्त्री विदेशी असे. परस्त्री जी इस्रायलात आपला व्यवसाय करण्यास घुसत असे अशा स्त्रीपासून ह्या तरुणाला दूर राहण्यास सांगण्यात आले. वचन सांगतं की जे तिचकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत. ते स्वतःचे आरोग्य गमावून बसतात. श्रोत्यानो, आज आम्हाला माहीत आहे की अशा प्रकारे जे इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवतात त्यांची काय स्थिती आहे. भयंकर असे आजार आज लोकांना लागत आहेत. परंतु तरीसुद्धा ही दैहिक वासना आहे जी कित्येकांना त्या स्त्रियांकडे नेत आहे. आणि म्हणूनच वचन फार स्पष्टपणे सांगतं की परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील. आणि हे ज्ञान परमेश्वराच्या वचनाच्या द्वारेच आम्हाला प्राप्त होते. ह्या ज्ञानाची आम्हाला गरज आहे. म्हणून श्रोत्यानो, परमेश्वराच्या वचनांना कमी लेखू नका. परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे. तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात. जे तिचकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही. त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत. म्हणून एका तरुणाला हा सल्ला देण्यात येत आहे, उपदेश करण्यात येत आहे की त्याने भल्याच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करावे. तरुणांनो, जर आपण आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळत नाहीत, जर आपण परमेश्वराचे वचन वाचत नाही, प्रार्थना करीत नाही, तर लक्षात घ्या की तुम्ही कोणत्याही क्षणी सैतानाच्या मोहपाशापुढे पडाल आणि त्याच्या त्या जाळ्यामध्ये फसाल. मग तुम्ही त्यामधून निघण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला निघणे कठीण जाईल. पुष्कळदा अनेक लोक प्रयत्न करतात परंतु त्यांना ते साधत नाही. काही दिवसापूर्वीच एका व्यक्तीने, जो मध्यम वयाचा आहे, त्याने म्हटले की मी आता दारू पिणे बंद केले आहे आणि मी आता दारूला हात लावणार नाही. परंतु श्रोत्यांनो, दुसऱ्याच दिवशी तो दारूमध्ये अगदी धूत होऊन पडलेला होता. पाप हे अशाच प्रकारचे आहे. सैतान जेव्हा तुम्हाला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतो तेव्हा त्याच्या त्या जाळ्यातून सुटणे, त्याच्या त्या ताब्यातून निघणे कठीण आहे. परमेश्वराचं वचन फार स्पष्टपणे सांगतं की सरळ जनच देशात वस्ती करतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल. परमेश्वर आज आपणातील प्रत्येकाला प्रसंग देत आहे, संधी देत आहे की आपण आपल्या सर्व वाईट गोष्टींबद्दल पश्चाताप करावा, त्या वाईट गोष्टींचा त्याग आपण करावा आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करावी. परंतु जर आपण असे करणार नाही तर एक दिवस असा येईल की आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये वस्ती करू शकणार नाही, त्यात आपण राहू शकणार नाही. कारण अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल. सतर्क व्हा तरुणांनो, देवाच्या मार्गाचा आपण अवलंबन करा. त्याच्या वचनाकडे लक्ष द्या, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करून एक असे जीवन व्यतीत करा जे परमेश्वराला संतोषविणारे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. एखादी व्यक्ती वाग्दंड ऐकून वळते तर देव आत्म्याचा वर्षाव करतो. आजचा प्रश्न, परमेश्वराच्या भयाची जाणीव कधी होते? ए. सुज्ञतेला हाक मारण्याने, बी. विवेकाला स्वीकारण्याने, सी. विवेकाला साठवून ठेवल्याने, डी. विवेकाला हाक मारण्याने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, ज्ञानप्राप्तीसाठी देवाचे वचन किती महत्त्वाचे आहे हे आपणास समजले असेल. आम्ही जर देवाच्या वचनांना चिकटून राहतो तर आपण सैतानाच्या जाळ्यात अडकू शकत नाही. देवाच्या वचनात चालणे, प्रकाशात चालणे, देवाच्या संगतीत राहणे आम्हाला सैतानाच्या जाळ्यापासून दूर ठेवते. देवाच्या वचनात न राहणारे लोक अंधकाराच्या मार्गांनी चालणारे आहेत. दुष्कर्म करणे ही त्यांची आवड असते. देवाला मात्र अंधकाराचे मार्ग, दुष्कर्म आवडत नाहीत. प्रश्न असा आहे की काय आमच्या कृत्यांनी आम्ही देवाला संतोष देतो? प्रियांनो, आम्हाला यावर विचार करण्याची गरज आहे. देव करो आणि आपणा सर्वांस देवाचे वचन मार्गदर्शक होवो आणि देवाचे ज्ञान आपणा प्रत्येकामध्ये वाढत राहो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा, की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील प्रभूजी आम्हाला ज्ञान मिळावं याची सोय तू करून ठेवलेली आहेस. आणि प्रभूजी, यासाठीच तू आम्हाला निसर्गाच्या द्वारे आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला शिकवतोस देखील. परंतु प्रभूजी, काही काही वेळेस आम्हाला या गोष्टी समजत नाहीत आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही ज्ञानापासून, जे वरून येणारं ज्ञान, तुझं ज्ञान आहे, त्याच्यापासून आम्ही वंचित राहतो. परंतु बापा, आज आम्हाला समजलेलं आहे की तुझ्या वचनांमध्ये वाढणं आम्हाला किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, हे ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही तुझी वचनं वाचू, ती समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यानुसार आमच्या जीवनामध्ये आम्ही चालण्याचा प्रयत्न करू. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.